ज्योतिबा देवाच्या दरबारातील सेवा आत्मिक समाधान मिळवून देणारी सेवा असल्याची भावना ज्योतिबा मंदिरात कुलाचार विधी मार्गावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी भावना व्यक्त केली। करवीर तालुक्यातील 3 सुरक्षा रक्षक गेली 15 वर्ष मंदिरातील कुलाचार विधी मार्गावर अल्प मानधनावर काम करीत असून त्यांना मानधन वाढवण्याची मागणी होत आहे। ज्योतिबा मंदिरात पुजारी आणि भाविकांसाठी स्वतंत्र कुलाचार मार्ग आहे। या कुलाचार मार्गातून हक्कदार पुजाऱ्यांसमवेत भाविक मंदिरात अभिषेक, वावर जत्रा, नवस आदी कुलाचार विधीसाठी प्रवेश करतात। या ठिकाणी निगवे धुमादाचे 50 वर्षीय तानाजी राजाम रावळ, खटांगळेचे 75 वर्षीय किसन देवबा परीट आणि 55 वर्षीय पंडित शंकर पाटील हे तिन्ही सुरक्षा रक्षक करवीर तालुक्यातील असून गेली 15 वर्षे अविरतपणे कुलाचार विधी मार्गावर अल्प मानधनावर काम करीत आहेत। नोकरीची हमी, विमा सेवा, इतर भत्ता सवलत यापैकी कोणतीही सेवा नसतानाही आम्हाला ज्योतिबा देवाच्या दरबारात सेवा केल्यानं आत्मिक समाधान मिळत असल्याने ही सेवा करीत असल्याची भावना सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केली। कुलाचार विधी मार्गावर नियंत्रण ठेवण्याच्या कामाबरोबरच दुपारती पालखी सोहळ्यावेळी पुजाऱ्यांसमवेत जाणे, नैवेद्य, महानैवेद्य, शोभायात्रेला जाणे, भाविकांना दर्शन मार्ग, धार्मिक विधीची वेळ, मंदिरातील दर्शन रांग व्यवस्थेसाठी मदत करण्याचे कामही करतात। गर्दीच्या वेळी होणाऱ्या वादावादीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं। अनेकांचा रोषही त्यांना पत्करावा लागतो। कोणतीही सुट्टी न घेता अविरतपणे सेवा देणाऱ्या या 3 सुरक्षा रक्षकांना कायमस्वरूपी नोकरीची हमी देऊन त्यांची पगारवाढ केली पाहिजे, अशी मागणी दयानंद मिटके पुजारी यांनी केली आहे।